नुसतं बोलू नाही करून दाखवलं। त्याच्या संदर्भामध्ये कुणी मायचा लाल इथं उठावं आणि त्यांना सांगावं की अजित पवार तुम्ही खोटं बोलतो, म्हणेल ते ऐकेन, जे आहे ते आहे। आणि हे सगळं करत असताना ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना निर्माण केलं त्याच्यामध्ये नवीन कार्यकर्ते पण घेतले। लक्ष्मण जगताप मी तयार केलेला कार्यकर्ता आहे। मी त्याच्या तिथं घरी गेल्यानंतर काय घरी कसा बसायचा, सुरुवातीचा 92चा काळ आठवत लक्ष्मणचा, 92 ते 2014 पर्यंत तो माझ्या बरोबर होता। मी 2 वेळा आमदार केला की नाही, मी त्याला महापौर केला, मी स्थायी समितीचा चेअरमन केला, पार्टीचा अध्यक्ष केला। ज्यावेळेस पवळे आपल्यातनं मधुकरराव निघून गेल्यानंतर, पवळेच ना, त्याच्यानंतर महापौर पदाची जागा रिक्त झाली, तिथं दिलं। मी सगळ्या कार्यकर्त्यांना कुठं भेदभाव केला नाही, अजिबात कुठं भेदभाव केला नाही, सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला। काहींच्या मध्ये कमी अधिक झाला असेल, कारण एवढं मोठं शहराला पुढे नेत असताना 100% मी सगळ्यांना, नगरसेवक नगरसेविका, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सभागृह नेता किंवा पीसीएमटी त्यावेळेस होती त्याचं चेअरमन किंवा विशेष समितींचं चेअरमन, काहींना संघटनेत सामावून घेतलं। मग त्याच्यामध्ये आजमबाई असतील, त्याच्यामध्ये विलास असेल, त्याच्यामध्ये संजोग असेल, त्याच्यामध्ये लक्ष्मण असेल, कितीतरी सहकारी मित्रांची नावं त्या ठिकाणी घेता येतील। पण मित्रांनो, हे सगळं करत असताना 92 ते 2014 म्हणजे जवळपास 14 आणि 8 22 वर्ष, आणि त्याच्यानंतर अशा